पालघर तालुक्यातील नावजे गावाजवळ मुंबई बडोदरा द्विगतीय महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अॅन्युअल पास पुलाखाली भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्यामुळे चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार महामार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात सुरू आहे, मात्र योग्य सुरक्षा उपाययोजनांचा अभाव, अपुरी संकेतचिन्हे तसेच वेग मर्यादेचे पालन न होणे या कारणामुळे या भागात अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे। विशेष म्हणजे गेल्या 2 महिन्यातच याच ठिकाणी झालेला हा दुसरा गंभीर अपघात आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, अशी नाराजी व्यक्त होत आहे। महामार्गासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पावर काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते। रस्ते विकासाच्या नावाखाली जर जीवितहानी होत असेल तर तो विकास नसून विनाश ठरतो। प्रशासनाने केवळ काम पूर्ण करण्यापेक्षा नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे आहे, अन्यथा असे अपघात थांबणार नाही। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।